जय हिंद मित्रांनो आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। विषय आहे मित्रांनो, वय संपत आलेला आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, पोलीस भरतीची तयारी करावी की नाही करावी, असे अनेक प्रश्न मुलांना पडलेले आहे। कारण लय लोक नाव ठेवतात, कदाचित हेही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील। लोक नाव ठेवणं, टोमणे मारणं या गोष्टी कालांतराने चालू होऊन जातात। कधी चालू होऊन जातात, ज्या वेळेस माणसाचं वय हे वाढत चालतं दिवसेंदिवस, आणि वय वाढत असताना जर एखाद्याला जॉब मिळाला नाही किंवा पोलीस भरतीची तयारी करत असताना एकदा फेल झाला, दोनदा फेल झाला की लोक नाव ठेवायला सुरुवात करतात। अरे कितीतरी वर्षापासून हा पोलीस भरतीची तयारी करतोय किंवा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करतोय, अजून याचं काहीच झालं नाही आणि याचं काही खरं नाही। लोक नाव ठेवून मोकळे होतात है ना। असे प्रसंगामधून जवळपास ज्यांचं वय 25 चालू असेल, 24 प्लस असेल, अशा सर्वांना याच्यातून जावं लागतं। मग असे मुलांना भरपूर टेन्शन असतात। मग त्यांनी आता येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करावी की नाही करावी या संदर्भात मी सविस्तरपणे तुमच्या बरोबर चर्चा करणार आहे। पहिली गोष्ट बघा मित्रांनो, लोक काय म्हणतील किंवा लोक नाव ठेवतील ही गोष्ट डोक्यातून काढून टाका। लोक सगळ्यांनाच नाव ठेवतात, जे सक्सेस झाले त्यांनाही नाव ठेवतात, जे सक्सेस नाही झाले त्यांना देखील नाव ठेवतात। लोक नाव ठेवत असणार, लोकांचा पहिली गोष्ट आपण विचार करायचा नाहीये। दुसरी गोष्ट, आता तुम्ही 12वी पास झालेले आहेत, तुम्ही IT क्षेत्रामधले नाहीत किंवा डॉक्टरकीच्या क्षेत्रामधले नाहीत किंवा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामधले नाहीत। पोलीस भरतीला 90% मुलं हे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीनच घटकातून येतात किंवा ज्या विद्यार्थ्याला ग्राउंड मध्ये इंटरेस्ट असतो तेच विद्यार्थी पोलीस भरती करत असतात। त्यामुळे या क्षेत्रामध्ये डॉक्टरवाले, इंजिनिअरवाले नसतात। म्हणून आपल्याला पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नसतो। पर्याय भरपूर आहेत, असं काही नाही, पण आपली आवड, आपली निवड आपल्या या गोष्टीमध्ये असतात। त्यामुळे आपल्याला पोलीस भरती हा क्षेत्र आवडत असतो आणि पोलिसांचं खाकी वर्दीचा आपल्याला अट्रॅक्शन असतो आणि ती वर्दी मिळवण्यासाठी आपण धडपड करत असतो। बघा, आता जर तुमचं वय 25 प्लस जरी झाला असेल तरी सुद्धा मित्रांनो, तयारी अशी करा, लोकांचा विचार करू नका, घरच्यांचा विचार करू नका, कोणाचाच विचार नका करू, फक्त स्वतःचा विचार करा की मला सक्सेस व्हायचं असेल। लोक त्यांनाच आपले म्हणतात किंवा त्यांनाच घरी बोलवतात किंवा त्यांनाच विचारतात किंवा त्यांनाच मान सन्मान दिला जातो जो व्यक्ती सक्सेस आहे। जोपर्यंत व्यक्ती सक्सेस होत नाही तोपर्यंत त्याला कोणीही किंमत देत नाही। आणि सक्सेस तुम्ही किती पैसे कमवतात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करतात, तुम्ही सध्या जॉब काय करतात याला महत्व आहे। म्हणून त्यासाठी आपल्याला धडपडायचं आहे। राहिला पोलीस भरतीची तयारी करावी की नाही करावी, अनेकदा प्रयत्न करून देखील अपयश आला। बघा, जेव्हा जेव्हा माणसाला अपयश येतो ना, तेव्हा तेव्हा माणसाला शिकायला भेटतं। ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा। कारण माणूस एक असा व्यक्ती पाहिजे, तो कायम शिकत असला पाहिजे। चुका होऊ द्या, 1000 चुका होऊ द्या, हरकत नाही, पण त्या चुका पुन्हा होता कामा नये या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं। आता बघा, पोलीस भरतीचं क्षेत्र असं आहे, तुमची एक चूक झाली तुम्ही स्पर्धेतून बाहेर। म्हणजे तुमचं गोळाफेक असेल, तुमचं रनिंग असेल, तुमचा अभ्यास असेल, एक चूक स्पर्धेतून बाहेर। आणि एक चूक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा स्पर्धेत येण्यासाठी आपल्याला कमीत कमी वर्षभर तरी वाट बघावी लागते। हे कमीत कमी आहे की तुम्हाला वर्षभर तरी वाट बघावी लागते, असं पोलीस भरतीचं असतं। मग आता बघा, पोलीस भरतीचा डिपार्टमेंट झाला, हा डिपार्टमेंट एक असा डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी मेहनत पण लागते आणि अभ्यास पण लागतो। म्हणजे ग्राउंड पण आहे, अभ्यास पण आहे। या दोन्ही गोष्टी सारख्या असल्या तरच तुम्ही सक्सेस होऊ शकतात। आता पोलीस मध्ये जर आपल्याला लागायचं तर किमान आपल्याला 40 प्लस ग्राउंड पाहिजे आणि एनी टाइम 85 ते 90 मार्काचा पेपर पाहिजे। या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत। जर या दोन गोष्टी तुमच्या जवळ आल्या तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये सिलेक्ट होऊ शकतात। असं नाही की तुम्ही मुंबईलाच व्हायला पाहिजे, ठाण्यालाच व्हायला पाहिजे, तुम्ही कोणत्याही ठिकाणी कुठेही सिलेक्ट होऊ शकतात। या दोन गोष्टी पाहिजे। आता बघा, पोलीस भरतीला जवळपास दरवर्षी 5 ते 10 हजार पोलीस रिटायर होत असतात। म्हणजेच दरवर्षी 5 ते 10 हजार पोलीस जर रिटायर होत असेल तर पोलिसांची भरतीची गरज पडणारच आहे। कारण संरक्षण क्षेत्रामध्ये आर्मी नंतर पोलिसांचाच नंबर लागतो। आणि जर देशांचाच विचार केला आपण, तर देशांचा विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र हा औद्योगिक क्षेत्रामध्ये गणला जातो, प्रगत राज्यांमध्ये गणला जातो। या प्रगत राज्यांमध्ये
संरक्षण डिपार्टमेंट इम्पॉर्टंट आहे, तिथं मनुष्यबळाची आवश्यकता आहे. आता तुम्ही बघताय विविध क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे सिक्युरिटीज आहेत, म्हणजे प्रोटेक्शनसाठी कुठं ना कुठं आहेत. आणि त्याला मध्ये सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे पोलिसाला, कारण दिवसेंदिवस पोलिसांसमोर आव्हानं मोठे येत आहेत. आणि त्याच्यानंतर बघतोय आपण आज सोशल मीडिया आहे, न्यूजपेपर आहेत, सगळ्या गोष्टी आहे, त्याच्या माध्यमातून कुठं काय घडतंय आपल्याला लगेच कळतंय. आणि त्यामुळे किती पोलीस असले तरी काय पडतायत, कमी पडतायत. म्हणून पोलीस भरती दरवर्षी ही होत राहणार आहे. भले मध्ये एखादा वर्षाचा गॅप पडू शकतो, पण आज संरक्षण क्षेत्र आहे, याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. बाकीच्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकतात, बीएमसी टीएमसी मध्ये, महानगरपालिकामध्ये कॉम्प्रोमाइज करून चाललं जातं, परंतु पोलीस या क्षेत्रामध्ये कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. त्यांना मनुष्यबळाची आवश्यकता आहे, भरती ही निघणारच असते. भले थोडं लेट होईल, काय होईल, पण भरती ही निघणारच आहे. लक्षात ठेवा, 10 वेळा भरती करण्यात काय अर्थ नाहीये, एकदाच प्रयत्न करा. पण असा प्रयत्न करा की या वर्षी आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करतायत, तुम्ही जर मित्रांबरोबर गप्पा गोष्टी चालू असणार, तुमच्या मैत्रिणी बरोबर गप्पा गोष्टी चालू असणार, मित्राचं लग्न, भाऊचा बर्थडे, त्याचा बर्थडे, इकडं फिरायला जा, तिकडं फिरायला जा, आणि सोबत पोलीस भरतीची तयारी करा, तर हे शक्य नाही. तयारी करायची असेल तर फुल अँड फायनल पूर्ण जोर लावायचा. एक लक्षात ठेवायचं, जर आपल्याला पोलीस व्हायचंय, सिलेक्शन व्हायचंय, तर 1 वर्षभर स्वतःला अज्ञातवासामध्ये टाकून जायचंय. कोणाच्या संपर्कामध्ये नाही राहायचं, कोणाच्या संपर्कामध्ये राहायचं नाही. तुम्ही आणि तुमची पोलीस भरती याच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये कोणीच आलं नाही पाहिजे. ना मित्र आला पाहिजे, ना मैत्रिणी आले पाहिजे, ना कोणीच आलं पाहिजे. जर तुम्ही सगळ्या गोष्टींचा त्याग करणार आणि डोक्यात, विचारात, मनात एकच गोष्ट असेल, बस मला यंदा खाकी मिळवायचंय आणि त्यासाठीच मी आहे, आणि मीच त्या 1 वर्ष मी कोणालाच देणार नाही त्याच्या व्यतिरिक्त, जर असं तुम्ही ठरवलं आणि खरोखर 1 वर्ष फक्त मनापासून तयारी केली, पूर्ण ताकद लावली, तर 100% सक्सेस व्हाल. आता होतंय काय मित्रांनो माहितीये का, ज्याला 2-2, 4-4 वर्ष पोलीस भरती करून झालेत, यांना येतो अनुभव, आणि अनुभव आला की स्वतःला लय हुशार समजायला लागून जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडतात. 1-1, 2-2 मार्काने बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आहेत की जे स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा, स्वतःचा नाही मी आहे, माझ्यासारखं कोणीच नाही, मी ग्राउंड करू शकतो, बाकी कोणीच करू शकत नाही, ऍडव्हान्स लेवलने प्रॅक्टिस करत नाही, आणि मला सर्व येतंय या भ्रमामध्ये राहतात, आणि त्या भ्रमातून ते ऑटोमॅटिक स्पर्धेतून बाहेर पडतात. मग स्पर्धेतून बाहेर पडले की लय बेकार आहे बाबा पोलीस भरतीचं काम, एवढ्या वर्षापासून मी मेहनत करत होतो पण काहीच झालं नाही, तुमचंही काही होणार नाही, दुसऱ्यांना सुद्धा निगेटिव्ह करतात. असं नाही चालत. मनापासून उतरा ना. तुमच्या समोरचं एक्झाम्पल आहे, वयाच्या 19व्या वर्षी लोक पोलीस होतात. अरे काही पोलीस भरतीला या वर्षी वयाच्या 18 वर्ष कंप्लीट झाले नाही झाले, 18.5व्या वर्षी पोलीस मध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत. मग ते काय आभाळावरून पडलेत का? नाही ना, ते पण विद्यार्थी आहेत, त्यांना तर नॉलेज पण नव्हतं, तरी पण त्यांनी मेहनत केली. तेवढी मेहनत जर तुम्ही सुद्धा केली तर तुम्ही पण व्हाल. बघा, स्पर्धा कितीही वाढू द्या, स्पर्धक वाढणार, स्पर्धा वाढणार, पण या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर इतरांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, स्वतःला पूर्ण वेळ द्यावा लागेल, तरच आपण पोलीस होऊ शकतो. आणि मित्रांनो, नाराज होऊ नका, लोकांचं बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कॉन्सन्ट्रेशन ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीशी पोलीस भरतीला उतरा. पोलीस भरती 100% नाही 101% होईल. थोडस मागे पुढे दिवस जातील, पण 101% पोलीस भरती निघणार आहे. तयारीला जोरात लागा. असं नाहीये की तुम्हाला आता 85 मार्क भेटतात, आता काय मला अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही महिनाभर पुस्तक हातात घेतला नाही, तुम्ही विसरलात, तुम्ही महिनाभर प्रॅक्टिस केली नाही, तुम्ही हाय तसं रिटर्न आलात, या गोष्टी होतात. म्हणून ना प्रॅक्टिस मध्ये खंड पडू द्यायचा आहे, ना अभ्यासामध्ये खंड पडू द्यायचा आहे. या 2 गोष्टीची काळजी घेतली तर सक्सेस 100% मिळेल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.